अनेक गुंड आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना महापालिकेसाठी तिकीट दिल्यामुळे पुण्यातील निवडणूक ही चर्चेत आली आहे। अशातच पुणे बँक घोटाळ्यामध्ये आरोपी असलेले अनिल भोसले यांची पत्नी ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। प्रभाग 7 मधून भाजपने अनिल भोसलेंच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे। शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील सुमारे 436 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी काही दिवसांपूर्वी अनिल भोसलेंना अटक झाली होती। सध्या ते जामिनावरती बाहेर असून न्यायालयाने त्यांना सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास बंदी घातलेली आहे। मात्र असं असताना देखील ते पत्नीचा प्रचार करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। उमेदवार रेश्मा भोसलेंच्या विरोधामध्ये निवडणूक लढणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी पोलिसांकडे अशी तक्रार केली आहे। तर अनिल भोसले हे निवडणुकीमध्ये यश मिळावं यासाठी मांत्रिकांचा वापर करत असल्याचा आरोप देखील या विरोधी उमेदवारांनी केला आहे। अनिल भोसले हे शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळ्यातील आरोपी आहेत। जामिनावरती ते बाहेर आहेत आणि या दोन्ही उमेदवारांचं असं म्हणणं आहे की त्यांना न्यायालयाने काही बंधनं घालून दिलेली आहेत। मात्र तरी देखील अनिल भोसले हे मतदारांवरती प्रभाव टाकतायत। पहिला मुद्दा की न्यायालयाने काय नक्की म्हटलेलं आहे त्यांच्याबद्दल? न्यायालयाने त्यांना 1 ते 2 वर्षासाठी तडीपारी केलेलं आहे। त्या तडीपारीचा फायदा घेऊन तो या परिसरामध्ये व्हॉट्सअप कॉल करतोय, आगोरास फिरतोय, तो काही आगोरी आणून भानामती टाईप करतोय। त्या भानामती टाईपच्यासाठी बी आमच्याकडे व्हिडिओ आलेले आहेत। एकंदर बघितलं तर 400 कोटीचा घोटाळा केलेला आहे यांनी। ॲक्च्युली काय आहे, हे जे काय नागरिकांमध्ये हा दमदाटी करतोय गुन्हेगारी घेऊन, त्याला कुठेतरी पोलीस आयुक्त आणि पुणे महानगरपालिका आयुक्तांनी ह्याला जागेवरती नोटीस देऊन त्याला जिल्हाबंदी जे कोर्टाने आदेश दिलेले आहेत, पोलीस आयुक्तांना बी आम्ही आज विनंती केलेली आहे की बाबा त्याला पहिलं अटक करा आणि त्याला जे कोर्टाने आदेश दिलेले ते आधी त्याला नेऊन ठेवून द्या त्याला। आता तुम्हाला लक्षात येईल की यांचे जे काही प्रचार चालू आहेत हे सगळे बँक घोटाळ्यातले पैसे घेऊन चालू आहेत। काही आता आमच्या भागामध्ये आणि शिवाजीनगरमध्ये काल परवा खूप रात्रीचे बॅनर आम्हाला दिसले की जे नागरिकांनी लावले, कुणी लावले की ते त्रस्त खातेदार म्हणून लावले। त्यांच्या ह्याच्यावर काय होतं की लाज वाटत नाही का मतं मागायला? आमचे पैसे बुडवले, गरिबांचे पैसे बुडवले, हेच पैसे घेऊन तुम्ही इलेक्शन लढवतात। इलेक्शन लढवायला पैसे आहेत आणि आमचे पैसे द्यायला तुमच्याकडे पैसे नाही आहेत। हे आता सध्या बेलवर आहेत आणि बेलवर असताना जर अशा पद्धतीने ते कोर्टाचा अवमान करणार असतील तर ह्यांचा बेल रद्द व्हावा याच्यासाठी इलेक्शन आयोगाकडे आणि आम्ही कोर्टाकडे मागणी करत आहोत। पुणे पोलीस न्यायालयाची ही जी ऑर्डर आहे, आदेश आहे, त्याला अनुसरून काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे। आणि दरम्यान भाजपच्या उमेदवार रेश्मा भोसले यांनी हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत। पाहूयात। ते ॲक्च्युली प्रचाराला आलेच नव्हते। ते मुळातच त्यांचे जे लहानपणाचे मित्र आहेत रसाळ शेठ, त्यांच्या पत्नीचं निधन झालं। ते निधन झाल्यामुळे त्यांचा अंत्यदर्शन घ्यायला त्या दिवशी ते आले होते आणि दर्शन घेऊन ते पुन्हा घरी गेले। त्यांची स्वतःचीच तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे ते काय बाहेर पडत नाही आहेत। माझे जेवढे विरोधक होते ते सगळे एकत्र येऊन मला एकटीला टार्गेट करतात। त्यामुळे त्यांनी पुन्हा हेच काहीतरी साधन, काहीतरी कारण काढून मला पुन्हा त्यांनी टार्गेट करायचं ठरवलं आणि त्यामुळे ते विविध काहीतरी गोष्टी काढतात। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।